बेजान करा दे, मुश्किलों से डरकर आगे बढ़ जाओ तू, यही तुम्हें इतना ईमानदार बना दे। शिक्षक वही है जो जीना सिखा दे। नमस्कार मित्रांनो, आपण आज श्री शिवाजी विद्यालय चिखली या ठिकाणी आपण आहोत। या प्रांगणामध्ये उन्हाळी छंद शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। एक संकल्पना आहे की कुठेतरी या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांची शारीरिक भौतिक जो विकास आहे तो विकास या ठिकाणी व्हावा, याच दृष्टिकोनातून आज उन्हाळी छंद शिबिर आयोजित केलं होतं। आणि त्या शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे विविध मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि आज समारोप या ठिकाणी होतोय। सर, आज या ठिकाणी हा जो छंद शिबिरांचं आयोजन या ठिकाणी इथे करण्यात आलेलं त्या संदर्भामध्ये काय सांगा? आज श्री शिवाजी हायस्कूल चिखली येथे उन्हाळी छंद शिबिराच्या समारोपाच्या निमित्ताने मुलांना प्रमाणपत्राचा आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतो। मनस्वी खूप आनंद झाला। 100 विद्यार्थ्यांचं मोफत छंद शिबिर डॉक्टर अनंत कुमार चके, प्राचार्य, उपप्राचार्य आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींनी जे राबवलं त्याबद्दल मी गट शिक्षणाधिकारी या नात्याने शिक्षण विभागाच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, स्वर्गीय पंढरनाथ पाटील यांनी जी स्वप्न बहुजन समाजाच्या बाबतीत पाहिली होती ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम माननीय प्राचार्य आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत, हे पाहून खूप आनंद वाटतो। शिबिरामध्ये मुलांच्या अंगी जे सुप्त गुण असतात त्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या शिबिराचं आयोजन यांनी केलं। अतिशय सुंदर शिबिर, अतिशय सुंदर, अतिशय कल्पकतेने शिबिर आयोजित केलं। विद्यार्थ्यांना मोफत नाश्ता पाणी याची व्यवस्था केली, त्याबद्दल पुन्हा एकदा प्राचार्य आणि सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो। ही संस्था या पंचक्रोशीमध्ये गुणवत्तेच्या बाबतीत नावारूपाला आलेली आहे। या संस्थेला तालुक्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे आणि तो पुरस्कार यथोचित पुरस्कार, यथोचित मान सन्मान या संस्थेचा शिक्षण विभागाने केलेला आहे, असं या बाबतीत माझं प्रामाणिक मत आहे। तर या ठिकाणी आपण सहभागी झाले होते, प्रमुख पाहुणे सुद्धा या ठिकाणी होते। विद्यार्थ्यांना काय संदेश देणार आपण? आज या ठिकाणी उन्हाळी छंद शिबिर मी सुद्धा शिवाजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी पहिले संस्थेचे मनापासून आभार मानतो। शिवाजी शिक्षण संस्थेने उन्हाळी छंद शिबिर जे आयोजित केलं आणि या समारोपीय कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जो भविष्याची वाटचाल आहे, आता विद्यार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास सुद्धा होणे गरजेचं आहे। त्यासोबत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा
आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, फक्त बौद्धिक विकास न करता विद्यार्थ्यांसाठी जे उन्हाळी छंद शिबिरांमध्ये मेडिटेशन असेल, प्राणायाम असेल, रांगोळी स्पर्धा असतील, विद्यार्थ्यांचा डान्स असतील, कराटे असतील, असा सर्वांगीण दृष्टीने विचार करणारे विद्यालय हे चिखली तालुक्यातील एकच विद्यालय असं दिसून आलंय की ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला जातो. त्यासाठी मी शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य अनंतकुमार शेळके सर व सर्व टीम यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व असंच उन्हाळी शिबिर यांनी दरवर्षी आयोजित करून विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करून द्याव्या, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे सुप्त गुण विकसित होतील आणि विद्यार्थ्यांना एक नवीन प्रभावीपणे जीवन जगण्याची कला महत्वाचं शिक्षणातून मिळेल, अशी संधी उपलब्ध मिळेल असं आवाहन करतो आणि शेळके सरांचं आणि संपूर्ण टीमचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. ओके, उन्हाळी छंद शिबिर काय आहे आणि संकल्पना कशी आहे आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून काय साध्य करायचं आहे हे त्यांना विचारूयात, ज्यांनी जे आयोजन हे छंद शिबिराचा केलेलं आहे. सर, या ठिकाणी आपण अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडवलेले आहेत, जीवनामध्ये या ठिकाणी ध्येय गाठण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी केलेला आहे. या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी उंच भरारी घेताना आपण दिसत आहे. ही शाळा आणि शाळा व्यतिरिक्त या ठिकाणी विद्यार्थ्यांना मध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण ओळखण्यासाठी हा शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला, काय सांगा? खरं म्हणजे शिवाजी शिक्षण संस्था ही डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख, पंडाजी पाटील साहेब, स्वर्गीय राधे भोंडे सरकार, संतोषरावजी पाटील साहेब यांच्यासारख्या अनेक विभूतींच्या योगदानातून या संस्थेची उभारणी झाली आहे. यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. त्यांचं जे स्वप्न होतं, भाऊसाहेबांनी बहुजनाच्या शिक्षणाच्या विकासासाठी स्वतःचा बंगला गहाण ठेवलेला आहे आणि आजही तो शासनाकडे गहाण आहे. शासन त्याचं कर्ज भरण्याची सोय स्वतः करून तो सोडवण्याच्या प्रयत्नात आहे. आणि खरं म्हणजे हा बंगला गहाण ठेवताना एकच स्वप्न होतं की बहुजन गोरगरिबातील तळागाळातील समाजाच्या शैक्षणिक अपेक्षा, शेतकऱ्यांच्या मुलांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून अनेक नामांकित संस्थेमध्ये 10 ते 15 हजार रुपये फी घेऊन छंद शिबिराचं आयोजन केलं जातं, समर कॅम्प आयोजित केले जातात. आमची मुलं ही पैसे देणारे नाहीत, आमची मुलं ही गोरगरिबाची आहेत, त्यांच्याकडे उपजीविका जगण्यापुरतेच पैसे आहेत. मग त्यांचंही स्वप्न कुठेतरी अपुरं राहू नये, त्यांचे स्वप्न पूर्ती व्हावी, यातून आम्ही या छंद शिबिराची आयोजन केलं. यामध्ये मेडिटेशन, डान्स, रांगोळी, इंग्लिश स्पीकिंग, अनेक हस्तकला, खेळ अशा सगळ्या गोष्टींचा समावेश केला. म्हणजे आपल्या मुलांना कुठेतरी यांच्यामध्ये मनामध्ये एक अपराधाची भूमिका असू नये की आपण गरीब घरामध्ये जन्मलो हा आपला अपराध आहे का, तर यांचंही स्वप्न पूर्ण व्हावं, यांनाही योग्य दिशा मिळावी, यांच्यातील सुप्त गुणांचा विकास व्हावा, या करता या शिबिराचं आम्ही आयोजन केलं. या शिबिरासाठी आमच्या संस्थेचे आजीवन सदस्य तथा आमचे शाळा समिती सदस्य मधुकरजी पाटील साहेब यांचंही मार्गदर्शन आम्हाला मिळालं. यामध्ये आमचे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकांचे प्रतिनिधी, शिबिर प्रमुख धांडे सर, पाटील सर, ही सर्व मंडळी, या सगळ्या शिक्षकांचं मला भरभरून सहकार्य मिळतं आणि त्यांच्या सहकार्यातूनच माझी शाळा सुंदर शाळा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक आम्ही यावर्षी आम्हाला तो मिळालेला आहे, प्राप्त झालेला आहे. यामुळे आणि या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमासाठी शिक्षण विभागाच्या वतीने आर पाटील साहेब, गट शिक्षणाधिकारी, गट समन्वयक प्रवीणजी वायाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनीही मुलांचं बक्षिस आणि प्रमाणपत्र देऊन कौतुक केलं. या सर्वांचे मी आभार मानतो. सगळ्या बहुजन समाजांचा आमच्या या विद्यालयावर प्रेम आहे आणि आम्ही गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश न देता मागेल त्याला प्रवेश देऊन त्याच्यामध्ये गुणवत्ता निर्माण करणे हे आमचं ध्येय आहे आणि ते ध्येयाच्या पूर्तीसाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. आज या ठिकाणी जे सीबीएसई पॅटर्न या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासन या ठिकाणी करते, त्या संदर्भामध्ये काय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार? सीबीएसई पॅटर्न खरं म्हणजे शासनाने यावर्षीपासून शाळा स्तरावर नेमण्याचं कारण एकच आहे की अनेक ठिकाणी भरपूर फी आहे. 1.5-2 लाख रुपये ही फी देण्याची सगळ्यांची ऐपत नाही. त्यामुळे शासनानेच निर्णय घेतला, आदरणीय शिक्षण मंत्री भुसे साहेब यांनी निर्णय घेतला की सगळ्यांसाठी सीबीएसई पॅटर्न असला पाहिजे. म्हणून यावर्षीपासून घेतलेल्या निर्णयाचं आम्ही सगळं शिक्षक मंडळी यांच्या वतीने त्याचं कौतुकच होत आहे. याचा फायदा निश्चितच सर्व स्तरातील मुलांना होईल, यामध्ये कोणतीही शंका नाही. तर आज ही संस्था आहे आणि संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी एक चांगलं पाऊल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय. परंतु शाळामध्ये या ठिकाणी शिक्षण शिकवत असताना काही
पटसंख्येच्या आधारावर शिक्षकांची जी नेमणूक आहे त्या नेमणुकांसंदर्भामध्ये काही अडचणी आहेत का? पटसंख्येच्या बाबतीत सांगायचं झाल्यास पटसंख्या आमची कायम आहे. मागच्या वर्षी 1 ते 2 पदं आमचे वाढलेले आहेत. अनेक ठिकाणी पडझड सुरू आहे. काही शाळा बंद पडत आहेत, काही ओस पडत आहेत, काही शिक्षक हे समाजाला तोंड देत आहेत. परंतु एक बहुजनांची शाळा म्हणून संपूर्ण जिल्हा या संस्थेकडे पाहतो. या संस्थेला एक मातृसंस्था म्हणून ओळखलं जातं. आपले मान्य खासदार प्रतापरावजी जाधव साहेब, डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, ही सर्व राजकीय मंडळी, आपल्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले पाटील, हे सर्व या शाळेमधूनच यांची जडणघडण घडली आहे. त्यामुळे या संस्थेला एक प्रकारचा वारसा निर्माण झालेला आहे. आणि हे सगळं दलित मित्र माजी खासदार पंडाजी पाटील साहेब यांच्या कर्माचं ही कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या संस्थेचं एक विशेष नावलौकिक आहे आणि तो आजही समाजामध्ये. आपण एक पालक नात्याने या ठिकाणी हा जो छंद शिबिर या ठिकाणी होत आहे, काय वाटतंय विद्यार्थ्यांसाठी ही पर्वणी आहे? आता सर मी सगळ्या सरांचा मनापासून धन्यवाद करतो सगळ्यांना आणि आभार मानतो सगळ्यांचा की मला तुम्ही मंचावरती बोलवलं. कारण मी खेड्यातला माणूस आहे. खेड्यातला माणूस म्हणल्यापेक्षा मी 4था वर्ग शिकलेला एक अडाणी आहे. माझ्याकडे म्हणजे म्हशीचा खूप मोठा धंदा होता, 60-70 म्हशीचा. तर मला त्या म्हशीपेक्षा दुसरं काही माहित नव्हतं. पण शहरात आल्यानंतर हे माहिती पडलं की इथं सुद्धा एक कलागुणांना वाव आणि एक महत्वाचं की अध्यात्म. आमच्या वडिलापासून आमच्या घरात अध्यात्म आहे. त्या मेडिटेशन जर तुम्ही म्हणता ते ध्यानधारणा, तर ती खरोखर अध्यात्म आज प्रभावाची गरज आहे. तिनं प्रभाव होतो. त्या अध्यात्मामुळे सगळ्या याच्यावर प्रभाव होतो. काही अशक्य ते शक्य करता येतं या अध्यात्मामुळं. तर हे अध्यात्म जे तुम्ही आज विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजवता, तर ते अध्यात्म योग्य वेळी रुजवले जाऊन राहिलं. कारण एकदा कागद भरल्यानंतर त्याच्यावर काही लिहिता येत नाही. या कोऱ्या कागदावर तर जे गीतेचं ज्ञान आहे ते स्पष्टपणे आज नाही तर उद्या हे निश्चितपणे सगळं गगनात उंच गरुड झेप घेईल ही मी आशा करतो. आणि तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला आणि तुमच्या सर्वांचे आभार मानतो.